पाठीशी सदैव झुकते. आदरणीय व्यासपीठावर मान्यवर व पूज्य गुरुजन वर्ग, माझ्या बाळ मित्रांनो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे हेतुवार या क्रांतीची मशाल असणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्याचे चळवळीचे प्रमुख नेते होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी जागृत व्हावी म्हणून त्यांनी केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. टिळकांच्या कार्याने घाबरून इंग्रजांनी त्यांना अटक केले आणि त्यांचा कटका चला. तेव्हा नायराज स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मिळवणारच अशी सिंह गर्जना केली. इंग्रजांनी 6 वर्ष कारवाईची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्मदेशातील मंडाले तुरुंगात केली. तिथे त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांमध्ये एकेची राष्ट्रत्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती हे 2 उत्सव सुरू केले. जनतेने प्रेमाने त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली. अशा या भारत मातेच्या अनमोल रत्नाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.